हल्ले सेवे सर्वार्थ साधिक शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम भगव्या ध्वजाला वंदन करून, भारत मातेला वंदन करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणेता पूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या चेतनेला प्रणाम करून आणि आज वर्तमानकालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहन भागवतजी व मंचस्थ समस्त मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले समस्त या शिक्षार्थी व भक्तगण आणि मातृशक्ती या सर्वांनाच या व्यासपीठावरून सर्वांना नमस्कार आहे। कार्यक्रमामध्ये एक 5 मिनिटाचा वेळ आपल्या समोर मी बोलणार आहे। आज 17 दिवसामध्ये विविध क्षेत्रातून काम करणारे या शिबिरामध्ये आलेले शिक्षार्थी असल्या या भीषण उन्हामध्ये गर्मीमध्ये त्यांनी शिक्षा प्राप्त केली। धन्यवाद। आपल्या देशाला संघटन हे किती आवश्यक आहे आणि संघटन हे शक्ती आहे असं महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन। असं एक देवीचं नाव आहे अष्टभुजा माँ, म्हणजे देवीच्या 8 भुजा आहेत। तर याच्या मागे कल्पना काय आहे? 8 भुजा तर नसतात, परंतु अशी कल्पना केलेली आहे आणि त्या अष्टभुजा माला शक्ती असं नाव दिलेलं आहे। याचा अर्थ असा आहे स्पष्ट की आपल्या इथं आपल्या वेदाने 4 वर्णाचं वर्णन केलेलं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। तर एका व्यक्तीच्या 2 भुजा हे स्वाभाविकपणे आपल्याला माहित आहे। तर असे 4ही वर्ण एकत्रित आले तर किती भुजा होतात? 8 भुजा होतात। आणि असं ही 4ही वर्ण एकत्रित संघटित होऊन काम करणे म्हणजे एक शक्तीचं दर्शन आहे आणि हेच अष्टभुजा माचं दर्शन आहे असं एक महापुरुषांच्या मुखातून ऐकलेलं आहे। आणि तसं या कार्यक्रमामध्ये मी आल्यापासून काही प्रात्यक्षिका पाहिलं, खूप आनंद झाला। याच्यामध्ये अनुशासन दिलेलं आहे की पुढे चालून ज्यांना अनुशासन मिळतं त्याला प्रशासनाची आवश्यकता पडणार नाही। आपण आपल्या वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये चूक झाली तर त्याला प्रशासन दंड देतं आणि चुकण्याच्या आधी आपणाला जे शिक्षण मिळतं त्याला अनुशासन म्हणतात आणि चुकल्यानंतर जे दंड मिळतं त्याला प्रशासन मिळतात। तर चुकण्याच्या आधीच अनुशासन देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं आहे। तर
या स्वयंसेवकांना अनुशासन मिळालेलं आहे. आपल्या भारताची उन्नती, विकास, संस्कृती, विशुद्ध परंपरेचं जतन करण्याचं काम अनुशासनानंच होते. चरित्राचं निर्माण हे अनुशासनानंच होते, अन्यथा हे कठीण आहे. मग त्याच्यानंतर अनुशासन आणि प्रशासनाचा जर समन्वय होईना गेला, दोघाचं एक सिद्धांतावर जर येत नसतील हे दोन, अनुशासन आणि प्रशासन, तर याचा समन्वय जर नाही झाला तर या समाजामध्ये दुःशासनाचा जन्म होतो आणि म्हणून आपली सारी व्यवस्था बिघडून जाते देशाची. सध्याच्या काळामध्ये दुःशासनीय व्यवस्था वाढत चाललेली आहे, म्हणून धर्माला ग्लानी येते, व्यवस्था बिघडत चाललेली आहे. याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न आपणाला करावे लागतात. महिलांसाठी, पुरुषांसाठी अनेक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये आजच्या काळामध्ये या शालेय शिक्षणामध्ये विद्या दिली जाते, परंतु संस्काराचा अभाव असल्यामुळे हे माणूस त्या विद्येच्या बळावर फक्त आणि फक्त संपत्ती कमवू शकते, पैसा कमवू शकते, पण या देशाला न्याय देण्याची व्यवस्था तेव्हाच येईल जेव्हा माणसामध्ये संस्कार आणि अनुशासन येतील, तेव्हाच न्याय देण्याची व्यवस्था सुरुवात होईल. म्हणून आता सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांनी आपल्या लेकरांना, मुलांना संपत्ती दिलेली आहे, पण संस्कार देण्यामागे त्यांचा हेतू नाही. म्हणून ही व्यवस्था बिघडत चाललेली आहे. व्यवस्था बिघडली की आपली अवस्था बिघडून जाते आणि पुन्हा एक बार देवाला आणि अवतार घेण्याचं काम पडतं. तर मला असं वाटते की या कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष न होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच रूपामध्ये देवानं अवतार घेतलेला आहे आणि ते आपल्या धर्माचं कार्य करत आहे. धर्मरक्षणासाठी, संस्कृतीसाठी, स्वदेशाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आपली जे काही परंपरा आहे तिचं जतन करण्याचं काम संघानं केलेलं आहे. म्हणून हे वंदनीय आणि प्रशंसनीय आहेच. परंतु या कामामध्ये जो माणूस स्वार्थी आहे, ज्याला राष्ट्र सर्वोपरी आहे, तो या संघाला मानतो आणि ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे त्याला थोडंसं या संघाचा नफरत पैदा होते त्याची, या संघाची त्याला. म्हणून स्वार्थ सोडणाऱ्या माणसालाच परमार्थ घडतो. म्हणून या कार्यामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक लोक शिकलेले आहेत, सवरलेले आहेतच, याच्यामध्ये तर काही संदेह नाही. परंतु काही वेळेस आपणाला असं पाहायला मिळतं की कार्य सफल का होत नाही. एवढी विद्वत्ता वाढली, एवढी संख्या वाढली, एवढी शिक्षण वाढलं, एवढी आधुनिक पद्धत वाढली, एवढं विज्ञानानं प्रगत केलेलं हे जगत आहे, तरी पण परिणाम का येत नाही? याचं कारण एकच आहे की माणसामध्ये विद्या, विद्वत्ता त्याच्याबरोबर ज्या दिवशी संवेदना त्याच्या बरोबरीला येईल त्या दिवशी काम सफल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून विद्या खूप आहे, विद्वत्ता बरीच आहे लोकांमध्ये. जसं वेद आहे माणसामध्ये, अनेक लोकांमध्ये वेदाचा अभ्यास आपण पाहतो, परंतु वेदाच्या अभ्यासाबरोबर ज्याच्या हृदयामध्ये वेदना आहेत आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी, तर तोच माणूस या कार्यामध्ये सफल होऊ शकतो आणि ते संवेदना भरण्याचं काम, मानसिकता तयार करण्याचं काम हे संघ करीत आहे. याच्यासाठी प्रशंसनीय आहे. आपणाला माणूस बनविणं आधी महत्त्वाचं आहे. काहीही बनण्याच्या आधी पहिलं माणूस बनव. मी एका कार्यक्रमामध्ये असंच सांगत होतो की एका दुकानाच्या समोर एक व्यापारी होता, त्याच्या दुकानाच्या समोर एक भिकारी आला आणि त्यांनी तहान लागल्यामुळे त्या दुकानदाराला पाणी मागितलं. दुकानदारानं सांगितलं की थोडं थांब, माणूस येऊ दे, कारण त्याच्या दुकानावर काम करणारा तो माणूस कुठे बाहेर गेला होता. त्यांनी सांगितलं की माणूस येऊ दे. थोडा वेळ झाला, तहान वाढत गेली, भिकारी पुन्हा म्हणतो पाणी दे. दुकानदार म्हणतो की माणूस येऊ दे.
असं 1 2 3 वेळ भिकाऱ्यांनी विचारलं आणि त्यांनी तेच म्हणत राहिला तो, माणूस येऊ दे, माणूस येऊ दे. त्यावेळेस भिकाऱ्याला हसू आलं आणि भिकारी हसून म्हणाला की मालक, सेठजी, माणूस येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत तुम्ही स्वतः माणूस व्हा. कारण की या जगामध्ये कोणी ऑफिसर झाले, कोणी शेठ झाले, कोणी महाराज झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झाले, सर्व काही झाले, परंतु या सर्व होण्याच्या आधी काय होण्याची गरज आहे? तर माणूस होण्याची गरज आहे. म्हणून माणूस बनवायचं काम हे संघ करीत आहे. म्हणून जास्त वेळ मी घेत नाही, आता एवढंच सांगतो आणि खूप खूप धन्यवाद करतो. या शिक्षार्थी सर्वांना वंदन करतो. मला वेळ दिला होता 10 मिनिटाचा, पण मी त्याच्या आधीच कार्यक्रम थांबवतो माझं बोलणं. आलेल्या समस्त भाविकांना पुनश्च एक बार स्वागतपूर्वक नमन करून या कार्यक्रमामध्ये आपणाला सर्वांना आता पुढील वक्त्याचं वक्तव्य आपणाला श्रवण करायचं आहे. त्याच्यासाठी मला हा वेळ खर्ची घालावा असं वाटत नाही. वेळेची खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे मी थोडक्या शब्दामध्ये आपणाला सर्वांना माझं एक संदेश देण्याचा प्रयत्न केलो आणि म्हणून झालेली सेवा या संघदेवतेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.